तुम्ही गेल्या 2-3 दिवसांपासून एकच चेहरा पाहत असाल। एका माणसाच्या विजयाने साऊथ पासून तर दिल्लीपर्यंत सगळी समीकरणं बदलली आहेत। नक्की कोण आहे हा माणूस? काही लोक म्हणतात की हा फक्त एका सिनेमाचा हिरो आहे, पण मित्रांनो 4 मे 2026 रोजी जे घडलंय ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं। ज्या तमिळनाडूमध्ये 50 वर्ष फक्त DMK आणि AIADMK या दोनच पक्षांचं राज्य होतं, तिथे एका नवीन पक्षाने, एका नवीन माणसाने थेट सत्तेचं सिंहासन हलवून ठेवलंय। एका अभिनेत्याने एका मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यावर कसं हलवलं, ही लाट फक्त फॅन फॉलोविंग आहे की लोकांचा बदललेला राग? नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण उलगडणार आहोत जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजय यांच्या शून्यापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास। पण त्याआधी अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा। विजय यांचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे झाला। वडील प्रसिद्ध दिग्दर्शक SA चंद्रशेखर आणि आई शोभा। पण त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता त्यांच्या लाडकी बहीण विद्या हिचा मृत्यू। जेव्हा ती फक्त 2 वर्षाची होती तेव्हा तिचा मृत्यू झाला। विजय जे आधी खूप बोलके होते ते या घटनेनंतर कमालीचे शांत झाले। आजही त्यांच्या V या अक्षराच्या स्वाक्षरीत त्यांच्या बहिणीची आठवण दडलेली असते। वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा त्यांनी हिरो म्हणून एंट्री केली तेव्हा लोकांनी त्यांच्या लुक्सवरून त्यांची प्रचंड खिल्ली उडवली होती। वर्तमानपत्रात लिहिलं गेलं होतं की या मुलाला हिरो कोणी केलं, पण त्याच मुलाने जिद्दीच्या जोरावर दाखवून दिलं की चेहरा नाही तर काम बोलतं। विजय यांनी फक्त डान्स आणि फाईट केली नाही तर त्यांच्या कथ्थी, मेरसल आणि सरकार यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी शेतकरी आत्महत्या, GST आणि भ्रष्ट राजकारणावर थेट भाष्य केलं। तेव्हाच महाराष्ट्र आणि भारताला समजलं की हा खेळाडू फक्त रिअल लाईफपर्यंत मर्यादित राहणार नाही। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK। त्यांनी एकच वचन दिलं होतं, मी सिनेमा सोडलाय, आता फक्त मी तुमची सेवा करणार आहे। आणि कालच्या निकालाने हे सिद्ध केले आहे की तमिळनाडूच्या जनतेला हा नवा पर्याय हवा होता। 4 मे रोजी तमिळनाडूचा निकाल लागला आणि संपूर्ण भारत बघतच राहिला। विजय यांच्या पक्षाने एकट्याने 108 जागा जिंकल्या आहेत। इतकंच नाही तर तमिळनाडूचे दिग्गज नेते MK स्टालिन यांच्या बालेकिल्ल्यातही विजय यांच्या उमेदवारांनी धडक मारले। आज विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत। हे फक्त तमिळनाडूचं राजकारण नाही तर संपूर्ण भारतासाठी एक संदेश आहे। जर लोकांच्या नसावर बोट ठेवलं तर इतिहास बदलता येतो। तर मित्रांनो, ज्या अभिनेत्याला एकेकाळी त्याच्या रूपावरनं हिणवलं गेलं तोच माणूस आज तमिळनाडूचा सुपरस्टार आणि नेता बनलाय। तुम्हाला काय वाटतं, विजय थलपती दक्षिणेत बदल घडवून आणतील का? आणि महाराष्ट्रात सुद्धा अशाच एका बदलाची गरज आहे का? किंवा असा कोणता अभिनेता आहे जो विजय सारखा महाराष्ट्रात राजकारण बदलू शकतो? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण विषय कुठलाही असो आपला मुद्दा भारी आहे।